नागरिक आहात आणि तुम्हाला एक आधार कार्ड असतं, आधार कार्ड, तसं माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं आधार कार्ड माझी आई. निसर्ग चक्राने ते आधार कार्ड माझ्यापासून हरवून गेलेलं आहे, हरपलंय माझं आधार कार्ड. जी ओळख होती, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, ती पुसट झाली. मम्मीच्या सद्गुणांचे, तिच्या आचार विचारांच्या मार्गावर जाऊन ती ओळख पुन्हा मिळवण्याचं काम मी करणार आहे. आम्ही सर्वच भावना करू. मी उभा राहिले फक्त आभार प्रदर्शन करायला. एक जाता जाता मम्मीचं एक गुण सांगतो की आजच्या या वायरलेस कनेक्टिव्हिटीमध्ये 21st सेंचुरीमध्ये प्रत्यक्ष मिळण्यावर जर कोणी जोर दिला असेल तर तो मम्मीच दिला होता. म्हणजे वायरलेस कनेक्टिव्हिटी म्हणजे मोबाईलच्या जगामध्ये आपण एखाद्याचा व्हॉट्सअपवरचा स्टेटस बघून किंवा मेसेज बघून सीन करतो, त्याला रिप्लाय पण देत नाही. अशा जगामध्ये आपण वावरत असताना मम्मीनी जास्तीत जास्त भर हा प्रत्यक्ष भेटींवर दिला, जास्तीत जास्त धम्म कार्यावर दिला. नवीन नवीन गोष्टीची तिला आवड होती, आत्मसात करण्याची, नवीन युगाशी तंत्राशी जोडलं कसं जाऊ शकतो आपण, त्याचा वापर धम्म कार्यासाठी कसा केला जाऊ शकतो, त्यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असायची. शेवटी तिची इच्छा होती म्हणजे ते गुगल पे अकाउंट संदेश मला शिकव. कदाचित तिला ते कुठे धर्म कार्यासाठी धर्मदान करायचं काय, ते शेवटची तिची हे अर्धवट राहिली. असं बऱ्याच आठवणी आहेत, म्हणजे सर्वांच्याच आईच्या आठवणी असतात. आणि मी इथे फक्त एवढा सुंदर कार्यक्रम पुनर्मोदचा आपण त्रिरत्न बौद्ध महासंघ उल्हासनगर सेंटर यांनी आयोजित केलेला आहे. त्यावेळेला मी इथे लहानपणी आलेलो होतो, त्यावेळेला लहान डोळ्यांनी हे विहार बघितलं होतं. इथे आल्यानंतर मम्मीने हसताना पाहिजे, म्हणजे लेटेस्ट फोटो आहे हा मम्मीचा, 1 वर्षापूर्वीचा असेल साधारण. तर त्यावेळेला मला या छोट्याशा डोळ्यांनी जे हे विहार इतकं मोठं वाटत होतं, ते विहार मला लहान वाटायला लागलं थोडंच. म्हणजे हा विनोदाभास असू शकतो माझा, पण जी बुद्धांची प्रतिमा आणि इथलं जे धार्मिक वातावरण बघितलं त्याच्यावरती भानावर आलं की नाही, इथूनच तर खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या धम्म कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, मम्मीच्या माध्यमातून, वडिलांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे जग हे अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. आणि जसं सर्वच जणांनी आपण केलेलं, आपल्याला प्रत्येकाला पुढे चालत राहायचंय. आमचा प्रयत्न देखील हाच असणार आहे. या ठिकाणी आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं बघतो जी जोडलेली आहे. ही कनेक्टिव्हिटी जोडण्याचं कर्तृत्व किंवा ही कला आमच्यामध्ये पण थोडीशी यायला हवी आहे असं मला वाटतं. एक छोटेस बोलणं आहे, बोलणार नव्हतो पण लेकरावर जीव ओवाळणारी माय तू, तुझ्यावर आयुष्य ओवाळून सेवेचं भाग्य मिळू दे. मनोकामना माझी पूर्ण कराई, सारे जन्म पुन्हा तुझ्याच उदरात मला मिळू दे. आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्पेशली जे मम्मीच्या लेडीज चॅप्टरमधले जे त्यांचे मम्मीचे जे फ्रेंड सर्कल आहे, ब्रह्मचारी गणवच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी. शेती कुटुंबियांच्या वतीने आणि कोणाची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.